बँक निफ्टीमध्ये आज आपला इथे ट्रेड बनला होता. इथे आपल्याला डब्ल्यू दिसत आहे. आज गॅप डाऊन नंतर खूप गॅप डाऊन झालं होतं आज. त्याच्यानंतर ही सेलिंग आलेली आहे. त्याच्यानंतर हा एक बेस बनवला आहे आणि या बेसवर हा एक डब्ल्यू पॅटर्न बनवला आहे बँक निफ्टीने इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आहे. ही ट्रेंड लाईन अपवर्ड मुव्हिंग आहे, म्हणजेच हा ट्रेंड अपवर्ड आहे आणि हा डब्ल्यू पॅटर्न इथे सक्सेसफुल झालेला आहे. आपण इथे स्ट्राईक प्राइस ऍड केलेली होती 51,400 स्ट्राईक प्राइस आपण ऍड केलेली होती आणि हा मूव्ह बघा इथे डब्ल्यू पॅटर्न क्रिएट झाला होता आणि या रेड कॅन्डलच्या रिट्रेसमेंट नंतर ही एंट्री इथे ऍक्टिव्हेट झाली. 57 to 60 एंट्री लेवल आणि ती पोहोचली आहे 102 पर्यंत. इतका मोठा हा मूव्ह झालेला आहे आज बँक निफ्टीमध्ये. डब्ल्यू पॅटर्न सक्सेसफुली झालेला आहे. अजूनही इथे रिट्रेसमेंट अजूनही या डब्ल्यू पॅटर्नला इथे रिट्रेसमेंट आहे. या 440च्या वर जर हा मूव्ह परत बुलिश मूव्ह जर ही कॅन्डल जर वरती गेली तर अजूनही वरती स्पेस आहे. आजची जी डे कॅन्डल आहे ती 51,504 आहे आणि वरती जी गॅपडाऊनची जी स्पेस आहे ती सुद्धा अजून तशीच आहे. 51,680 ही जी स्पेस आहे ती अजूनही रिकामी आहे. या कॅन्डलला 437 या लेवलला ब्रेक करत जर हा मूव्ह कंटिन्यू राहिला तर तो 51,504 आणि त्याच्यानंतर 51,678 म्हणजे अराउंड 51,650 पर्यंत हा मूव्ह करू शकतो. आजचा बुलिश ट्रेड होता डब्ल्यू पॅटर्न. थँक्यू. जास्तीत जास्त लॉजिक आणि ट्रेडच्या मागचं लॉजिक जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तसंच रिअल मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं, ट्रेड करण्यामागं काय लॉजिक आपलं असलं पाहिजे आणि ट्रेड घेण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता, जास्तीत जास्त शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळत राहतील आणि जे रिटेलर्स असतात, जे बिगिनर्स असतात त्यांना माझ्या व्हिडिओतून खूप हेल्प होईल. कारण आपण जे शिकतो किंवा जे पण लर्निंग घेतो ते इनफ नसतं. तर रिअल मार्केटमध्ये काहीतरी आपल्याला रिअल मार्केटमध्ये ट्रेड करताना आपल्याला कॅन्डल्स आणि पॅटर्न्स आणि या सगळ्या गोष्टी बघून त्याच्यानंतर ट्रेड घ्यायला लागतो. थँक्यू.